नमस्कार. आज आपण जात आहे मोरारबाजी देशपांडे यांचे समाधी मंदिर पाहण्यासाठी, जे आहे पुरंदर किल्ल्यावर. मोरारबाजी देशपांडे यांची जन्मतारीख माहीत नाही, परंतु मृत्यू 16 मे 1665 रोजी झाला. महाड तालुक्यातील किंजळोली हे मोरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. 1665 मध्ये मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्यांना वीरमरण आले, पण त्यांनी या युद्धात कणखराची झुंज दिली. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झालेल्या संघर्षात छत्रपती शिवाजीराजे यांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मोरारबाजीच्या युद्ध कौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरारबाजी देशपांडे यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंग यांच्या रूपात नवीन संकट घोंघावत होते. मिर्झाराजांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यामुळे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते. या नामुष्कीची चाहूल लागतात छत्रपती शिवाजीराजे यांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली, पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेर खानाने इसवी सन 1665 साली घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यात मोरारबाजींनी गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवण्याची शर्त केली. या कठीण परिस्थितीत देखील मोरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या 700 मावळ्यांनीशी दिलेर खानाच्या 5000 फौजेच्या तोंडाचे पाणी पळवणाऱ्या मोरारबाजींचा या 700 मावळ्यांनीशी दिलेर खानाच्या 5000 फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मोरारबाजीचा या लढाईत अंत झाला. तब्बल 1.5 महिने पुरंदर लढता ठेवून रोजी दिलेर खानाचा बाण लागून मोरारबाजी पडले. त्यांची समाधी महाडजवळ पिंपळढो या गावात आहे.